आता मुंबई मेट्रोचं उद्घाटन एक वेळा झालं ॲक्वा लाईनचं. आज त्याची संरक्षण भिंत पडली आणि कोट्यावधी रुपयाचं नुकसान झालेलं आहे. आपल्याला लक्षात असेल, या जेवढ्या काही योजना महाराष्ट्रामध्ये राबवल्या चाललेल्या आहेत, मग त्या केंद्र सरकारच्या असो की राज्य सरकारच्या असो, या सगळ्या योजना कर्ज घेऊन केल्या जातात आणि कर्ज घेऊन हे लोकांकडून पैसे वसूल करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून चालते आहे. 1 मेला मेट्रोचं उद्घाटन झालं आणि आज अवकाळी पावसामुळे त्या ठिकाणी पूर्ण पाणी घुसलं, त्याचं प्रोटेक्शन वॉल त्या ठिकाणी पडले गेलं आणि या सरकारचा जो गोरखधंदा जो आहे तो फक्त भ्रष्टाचार आहे. विकासाच्या नावाने कमिशनखोरी, म्हणजे कर्नाटकचं भाजपचं जे सरकार होतं 40% वालं होतं, हे 80% भ्रष्टाचार करणारं महाराष्ट्रातलं सरकार आहे. जनतेच्या पैशाची लूट माजवलेली आहे आणि त्या लुटीच्या माध्यमातून आपले घरं हे भाजप भरताना आणि त्यांचे सवंगडी भरताना आपण पाहतो आहे आणि त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या जनतेचा आर्थिक बोज वाढवून त्यांना लुटण्याचं काम यांच्या माध्यमातून चाललेलं आहे आणि त्याचाच परिणाम आजच्या अवकाळी पावसामुळे झालेल्या मेट्रोच्या त्याची आवारभिंत आणि प्रोटेक्शन वॉल आणि तिथं पाणी जे घुसलं त्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. असं नुकसान झालेलं आहे. ते सुरुवातीला असं म्हटलं जात होतं की जेव्हा मेट्रो होते पर्यावरणाचा विचार करावा, मुंबईचं वातावरण तसं नाही की भयानक मेट्रो केल्या जाईल असं सातत्यानं काही तज्ज्ञ लोक बोलत होते. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. आता परिस्थिती समोर येते, भीषणता समोर येते. नशीब असल्याच्यामध्ये कोणती जीवितहानी झाली, मात्र कोट्यावधी लोकांचा पैसा जो आहे तो गेलेला आहे. बघा, भ्रष्टाचाराचे चष्मे लावून आणि भ्रष्टाचाराचा विचार करूनच महाराष्ट्रातलं सरकार निर्माण झालेलं आहे. बेईमानीनं निवडून आलेलं सरकार आहे. यावेळेस महाराष्ट्राच्या जनतेने डोक्यात बसवलं होतं, मनात बसवलं होतं की या BJP आणि त्याच्या अलायन्सला सत्तेतून बाहेर काढायचं. लोकसभेतही तेच चित्र आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळालं, पण विधानसभेमध्ये जी बेईमानी केली आणि त्या बेईमानीच्या चित्रामुळे आज महाराष्ट्रामध्ये सरकार आपल्याला पाहायला मिळते आहे. पाचवी बहुमताच्या आधारावर आम्ही पैशाने निवडून आलेलो आणि म्हणून आमचा अधिकार बनतो की आम्ही आता जनतेचे पैसे लुटावेत, अशा पद्धतीचं जे चित्र निर्माण झालेलं आहे त्याचा परिणाम आज आपण पाहतो आहे की विकासाच्या नावाने भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं जो भ्रष्टाचाराचं जी मानसिकता आहे ते निसर्गाने उघडी पाडलेली आहे, हे आपल्याला आज पाहायला मिळतं आहे. काही NGOs आणि विविध राज्यामध्ये काँग्रेसचे काही पदाधिकारी जे OBC संघटनेसाठी, OBCच्या हक्कासाठी जे काम करतात, अशा लोकांची एक मीटिंग आज झाली. मोठ्या संख्येनं प्रत्येक राज्यातून त्या ठिकाणी OBCचे नेते, भगिनी आणि युवक मोठ्या प्रमाणात त्या बैठकीला आलेले होते आणि सगळ्यांनी एकमतानं राहुलजींचं अभिनंदन केलं, त्यांचा आभार मानलं. ज्या पद्धतीनं, ज्या पोटतिडकीनं त्यांनी OBCचे प्रश्न, जातीनिहाय जनगणना असेल आणि आर्थिक सर्वे असेल, या 2 गोष्टीचा जो पाठपुरावा त्यांनी केला आणि आखरी सरकारचं नामोहरण केलं आणि नामोहरणाच्या माध्यमातून पण मोदी सरकारवर अजूनही महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास नाही. मोदी सरकार हे पुन्हा जुमलेबाजी करते का? OBCची जातीनिहाय जनगणना न करता त्यामध्ये OBCच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम करेल काय? अशा पद्धतीच्या भावना जनतेच्या मनात आहे आणि म्हणून आम्ही राहुलजीनं जे त्यांच्या नेतृत्वामध्ये ज्या OBCची जातीनिहाय जनगणना आणि आर्थिक सर्वे करण्याची जी भूमिका राहुलजींनी घेतली, त्या पद्धतीचा एक दबाव नरेंद्र मोदीच्या सरकारवर निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक राज्यात OBCचे आंदोलन
निर्माण करून एक मोठी चळवळ, एक मोठी जनजागृती त्याच्या माध्यमातून करण्याचा निर्णय आज आम्ही घेतलेला आहे आणि त्या पद्धतीचं कामकाज पूर्ण देशामध्ये सुरू होणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.